माढा तालुक्यातील कुरडू येथे अत्यंत एक भयानक गोष्ट घडली। ज्या ठिकाणी प्रशासनावर अंकुश असणारी एक प्रामाणिक अधिकारी मुरमाची बिना रॉयल्टीची चोरी होत आहे आणि एक ठेकेदार त्या ठिकाणी रस्ता करतोय आणि मुरमाची चोरी होती। हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी DYSP मॅडम ज्या प्रामाणिक आहेत, नवीन आहेत, त्या ठिकाणी त्या गेल्यानंतर कुरडू गावातील काही गावगुंडांनी आणि त्या ठेकेदारांनी मिळून त्यांना वेढा टाकला। त्या ठिकाणी आवारच्या भाषेत बोलले। त्यानंतर प्रांताला कळवण्यात आलं। प्रांत मॅडम त्या ठिकाणी आल्या, तहसीलदार त्या ठिकाणी आले, म्हणजे माड्याचे तहसीलदार, कुरडवाडीचे प्रांत, आणि सगळ्यांना जवळजवळ 2 ते 3 तास वेढा टाकून वेटीस धरण्याचं काम केलं। मग वेटीस धरण्याचं काम केल्यानंतर ज्या ठिकाणी मुरमाला परमिशन नाही अशा ठिकाणी मुरुम वाहून सुद्धा तेथील एक जणांनी डायरेक्ट उपमुख्यमंत्री अजितदादांना फोन लावला आणि अजितदादांनी DYSP अंजली कृष्णा यांच्याबरोबर फोनवरून बातचीत केली। ते आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलं। परंतु अजितदादासारखा एक डॅशिंग नेतृत्व असणारा उपमुख्यमंत्री, जो प्रामाणिक असणारा आणि चूक झाल्यानंतर जवळच्याला सुद्धा न सोडणारा, अशा दादांना या बाबतीतले व्हिडिओ गेले नसतील, या बाबतीतली माहिती नसेल, पण अशा मोठ्या प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि DYSP मॅडमला 4-4 तास त्या ठिकाणी वेढा टाकून वेटीस धरणे आणि त्यानंतर त्यांच्या गाडीला आडवा मुरुम टाकल्यामुळे 2 गाड्या तिथंच राहिल्या आणि एका तहसीलदारच्या गाडीत येऊन राहावं लागलं। त्या ठिकाणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। म्हणून शासनाच्या विरोधात जरी आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेऊन आंदोलनं करत असेल तरी गुंडगिरी करणारे, दादागिरी करणारे जर अधिकाऱ्यांना ह्या पद्धतीनं वागवत असतील, शिवीगाळ करत असतील आणि तलाठी सर्कलला मारहाण करत असतील तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजितदादांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे। जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन उभा करतोय। कशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे, कुठं असणार आहे? आता बघा, एका बाजूने आपण शासनाच्या विरोधात अनेक आंदोलनं केली, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केली, पण शासनाचा अधिकारी हे बी शेतकऱ्याचं पोरगं आहे। त्या ठिकाणी 2 लेडीज अधिकारी आहेत। अशा ठिकाणी जर गोंधळ घालत असतील तर करमाळ्याच्या तहसील कचेरीवर आम्ही शासनाला जागं करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं एक अनोखं आंदोलन मोर्चाच्या रूपानं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। साधारण किती दिवसाचा अल्टिमेटम असणार आहे? आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की बाबा 4 दिवसात गुन्हा दाखल होईल, 2 दिवसात गुन्हा दाखल होईल। अधिकारी बोलायला तयार नाहीत। म्हणजे एका बाजूने आपण अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करताना अधिकाऱ्याच्या बाजूने उठणारा बी या ठिकाणी कार्यकर्ता पाहिजे। जर 8 दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तर जनशक्ती संघटनेचं मोठं आणि अनोखं आंदोलन तुम्हाला बघायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।